रामायणातील संजीवनी बूटीने लक्ष्मणाचे जीवन परत आणण्याची आणि हनुमानाने संजीवनी पर्वत पूर्णपणे उचलण्याची कथा सर्वांनाच ठाऊक आहे। वैद्य सुषेण यांनी संजीवनीचे वर्णन तेजस्वी आभा आणि विचित्र वास असलेली औषधी वनस्पती असे केले आहे। रामायण काळात भगवान राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध चालू असताना लक्ष्मण मेघनाथाच्या बाणाने बेशुद्ध झाला। तेव्हा सुषेण वैद्य यांनी हिमालय पर्वतावर वसलेली संजीवनी वनौषधी देण्याचा सल्ला दिला होता। हनुमानजींना या कामासाठी पाठवले होते कारण ते उडू शकत होते। हिमालयात पोहोचल्यानंतर हनुमानजींना संजीवनी वनस्पती ओळखता आली नाही, म्हणून त्यांनी संपूर्ण संजीवनी पर्वत आपल्या विशाल स्वरूपात उचलला। या ठिकाणी आहे संजीवनी पर्वत। संजीवनी पर्वत उचलून हनुमान श्रीलंकेत पोहोचले तेव्हा त्याचा एक तुकडा रितिगलामध्ये पडला। रितिगाळाचं वैशिष्ट्य म्हणजे आजही उगवणाऱ्या वनौषधी आजूबाजूच्या परिसरापेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत। हनुमानाने आणलेल्या पर्वताचा आणखी एक मोठा भाग श्रीलंकेच्या नुवारा एलिया शहरापासून सुमारे 10 किमी अंतरावर असलेल्या हाकागाला गार्डनमध्ये पडला। या ठिकाणची माती आणि झाडे आजूबाजूच्या भागापेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत। वैद्य सुषेण यांनी संजीवनीचे वर्णन तेजस्वी आभा आणि विचित्र वास असलेली औषधी वनस्पती असे केले आहे। श्रीलंकेत आजही संजीवनी पर्वत आहे। असे मानले जाते की हनुमानजींनी या पर्वताचे तुकडे करून या विशिष्ट भागात ठेवले होते। हिमालयातून उड्डाण करताना या ठिकाणी ठेवला होता हनुमानाने पाय। दरम्यान हिमालयावर उड्डाण करत त्यांनी आपला उजवा पाय या कसौली पर्वतावर ठेवला होता। आज तो पर्वत त्या ठिकाणी हनुमानजींच्या पायाच्या आकारात उभा आहे। यासोबतच त्या टेकडीवर हनुमानजींना समर्पित एक मंदिर बांधण्यात आले होते, ज्याची पूजा करण्यासाठी लोक लांबून येतात। हे मंदिर पूर्णपणे भारतीय हवाई दलाच्या अखत्यारीत येते, म्हणूनच सर्व सुरक्षा बाबींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला येथे जाण्याची परवानगी दिली जाईल। हे एका उंच टेकडीवर वसलेले आहे जिथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक पायऱ्या चढून जावे लागते। पायऱ्या चढ असताना मध्येच रामलला आणि हनुमानाचे मधुर भजन ऐकायला मिळतील। यासोबतच वाटेत तुम्हाला खूप सुंदर आणि प्रेरणादायी अनमोल शब्दही वाचायला मिळतील। टेकडीवर वसलेले मंदिर असल्यामुळे मध्येच वादकांचे इतके सुंदर दृश्य पाहायला मिळेल की हा प्रवास तुमच्यासाठी संस्मरणीय होईल। यासोबतच मंदिरात प्रवेश करताना आणि वरच्या बाजूला तुम्हाला खाण्यापिण्याचे दुकानही मिळेल जिथून तुम्ही चहा, पाणी किंवा जेवण घेऊ शकता। वर पोहोचल्यावर तुम्हाला हनुमानजीचे दर्शन होईल, परंतु लक्षात ठेवा की येथे तुम्हाला अनेक माकडे देखील दिसतील, जे खूप खोडकर देखील आहेत। या ठिकाणाला माणकी पॉइंट कसौली असेही म्हणतात।